खासदार ओमराजे निंबाळकर पवनराजे हत्या प्रकरणाच्या निकालानंतर आता पुण्यातून गोवर्धनवाडी या त्यांच्या गावाकडे यायला निघालेत आणि गावकरी ओमराजेंची वाट पाहत बसल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर 20 वर्षाच्या हत्या प्रकरणाचा निकाल लागला, अनपेक्षित निकाल होता निंबाळकर कुटुंबियासाठी आणि आता ओमराजेंची राजकीय भूमिका काय असणार ही सुद्धा चर्चा आहे। गावकऱ्यांच्या काय भावना आहेत ते जाणून घेऊया। काल निकाल लागला, आज दादा येत आहेत। खरं तर निकालाबद्दलची काय प्रतिक्रिया आहे? जो निकाल लागलेला आहे ते चुकीचा लागलेला आहे। 20 वर्ष झालं प्रकरण सुरू, 20 वर्ष झालं प्रकरण चालू। पण दुसरी एक गोष्ट आहे की ओमदादा ठाकरेंची शिवसेना सोडून शिंदे शिवसेनेत जाणार अशी चर्चा। गावकरी म्हणून तुम्हाला काय वाटतंय, असा निर्णय घ्यावा? त्यांनी जो निर्णय योग्य घेतली ती त्यांच्या मते जिकडे जातील त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत। योग्य निर्णय ते घेतील, जे ठाकरे सोडून शिंदेकडे जाऊ किंवा ठाकरे साहेबाकडे राहू, कुठेही जाऊ त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत। खरं तर हा संघर्ष तुम्ही गाव म्हणून अनेक दिवसांपासून पाहताय। ह्या 20 वर्षाच्या निकालाचं असा निकाल काही लागेल असं तुम्हाला वाटत होतं का, किंवा काय ह्यांचा संघर्ष होता निंबाळकर कुटुंबियाचा? काय कुणाला तरी मला वाटत होतं एक जणाला तरी शिक्षा होईल असं वाटत होतं, पण सगळेच निर्दोष निघाले ही आम्हाला खंत वाटते थोडीशी। बाबा 9 आरोपी होते, 9च्या 9 निर्दोष कोर्टाने पुरावे सोडले। काय या निकालाबद्दलची प्रतिक्रिया आहे? आता सगळ्या महाराष्ट्राला कळायला लागले काय प्रतिक्रिया आहे ती। आता आम्ही वैयक्तिक सांगायची काय गरज आहे? आज व्यक्ती तरी मेली, मग मारलंय कुणी? मेलेलंच राहे ना, हत्या तर झाली, मग हत्याला नेमकं कारण काय ही आज एवढं सगळ्या महाराष्ट्राला कळून ही होणं म्हणजे जरा थोडं। ओमराजे पहिल्यांदा आमदार ठाकरेंच्या शिवसेनेतून झाले, आता शिंदेच्या शिवसेनेत जाणार अशी चर्चा आहे। काय करायला पाहिजे त्यांनी जो योग्य निर्णय त्यांचे आता ते ठरवतील, जसा जसा योग्य निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीमागं आम्ही ठामपणे उभे आहेत। पैशांच्या ऑफरची चर्चा झाली, भरपूर पैसे दिले आणि त्यामुळे पक्षप्रवेश। ओमराजे पैसे देऊन फुटणार असं वाटतं तुम्हाला? नाही, पैसे देऊन फुटत नाहीत। हां, त्यांचा मनाचा निर्णय आहे। त्यांनी निष्ठेच्या खूप सारं भाषणात बोलायचे का? भाषण ऐकली का त्यांची तुम्ही? ऐकली की? आता काय वाटतंय? योग्य आहे की? हां, काय योग्य आहे? हां, त्यांनी जी भाषणं दिलेली आहे ते योग्य आहे। पण आता ते शिंदेकडे जाणार असं बोलतात। आता जाण्याचं काय, आता ह्या पक्षातून पक्षांतर करायचा त्यांचा विचार आहे, मग ते बी योग्यच आहे। तरुण कार्यकर्ते देखील इथं आहेत, वाट पाहत बसलाय तुम्ही? हो, वाट पाहत बसले दादांची, कारण दादा युस्तर आम्ही सर्वजण तरुण मंत्रिमंडळी दादा युस्तर त्यांची चर्चा करून योग्य वाट पाहणार आहोत। गंभीरपणे गोवर्धनवाडीतील तरुण मित्रमंडळ असतील, बाहेरील असतील, सर्व दादा म्हणतील त्या मार्गावर आम्ही चालणार आहोत। इथं पाठीमागं देखील तरुण मंडळी आहे सगळी। बाबा काय आता हे ओमदादा आज येत आहेत गावाकडे निकालानंतर पहिल्यांदा, गाव म्हणून तुमची काय भूमिका आहे त्यांच्याबरोबर? काय नाही, त्यांची चांगली आहे, गावाची भूमिका चांगली आहे। निकाल विरोधात गेला त्यांच्या, जात असते निकालाचं का असते। आता शिंदेकडे जावं का नाही त्यांनी? जात नाही ते, नाही जात? लय विश्वास आहे, कशामुळे म्हणता नाही जात? जात नाही। नाही, पण काय कशामुळे वाटतं की तुम्हाला ते जाणार नाही? कशामुळे जाईल म्हणून सांगतो, कशामुळे जाईल? निधी मिळाना झाला त्यांना, कामं होईना झाली, त्यांचं सरकार आरोग्य करतील, सरकारच काम करतील, हा हा विश्वास आहे गावकऱ्यांना। ते जाणार नाहीत, कारण तर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत। तरुण कार्यकर्ते आहेत, काय निकालावरची प्रतिक्रिया वाट पाहत बसलाय? आता बसलो त्यांची वाट बघत, 4 वाजता बैठक आहे, बघू त्यांनी काय निर्णय घेतील ते आम्ही। तुम्ही काय सांगणार ओमराजेंना आल्यावर बैठकीत? तुमचा सल्ला काय? आमचा सल्ला काय, आम्ही सल्ला द्यायला का त्यांचे एवढे मोठे हो काय? नाही, पण ते कार्यकर्त्याच्या भावना ते जाणून घेणार आहेत, मग तुमची काय भूमिका? त्यांनी जी निर्णय घेतील ती मान्य आहे आम्हाला। खरं तर हे कार्यकर्ते तर कुणी स्पष्ट भूमिका मांडत नाही, जे काही ओमराजे निर्णय घेतील तो मान्य असेल। पण सगळं खरं आहे, सगळे म्हणताय ओमराजे घेतील तो निर्णय मान्य, पण जुने जाणते तुम्ही, काहीतरी तुमचा पण एक त्यांना सल्ला असेल की बाबा काय करावं काय नाही? नाही की त्यांच्या मनावरच सगळे आम्ही चालणार, दादा जे म्हणतील ते मान्य आहे आम्हाला। पण कालच्या निकालाबद्दल बोला ना गेला तुम्ही, कालच्या निकालाबद्दल काय? कालचा निकाल किती चुकीचा निकाल लागलाय। मारणारी म्हणते ती मी गोळ्या घातल्या त्याला सध्या तुम्ही जर म्हणजे काय शिक्षा देत नाही म्हणल्यावर किती अन्याय आहे।
पण कोर्ट म्हणतं सगळे पुरावे नाही कोर्ट सगळं मॅनेज झालेलं आहे ना, सगळं मॅनेज आहे. हा निकालाबद्दल आहे काही गावकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत. बाबा, का सांगा खऱ्याचा न्याय. ओमराजे पहिल्यांदा आमदार ठाकरेंकडून झाले, पण ते आता ठाकरेंना सोडायचं म्हणतायत, अशी चर्चा आहे. सोडतील का? काय त्यांच्या मनावर आहे आता, सोडतील असं वाटतंय. सोडतील ना? हो, कशामुळे सोडतील असं वाटतंय? आता कालचा निकाल बघा कसा लागला. सत्तेत असल्यावर गोष्ट वेगळीच असती, सत्तेच्या बाहेर असल्यावर गोष्ट वेगळी असती. सत्तेच्या बाहेर आहे म्हणून निकाल चोवीला. हो, कोर्ट पुरावे वगैरे बघतं की. पुरावे तर सगळे पुरावे त्यांच्याच बाजून आहेत ना. हां, त्याच्यामुळं ती गेलेलेच बरे बाहेर. गेलेले बरे. हो, हे गावकऱ्यांच्या ज्या काही संमिश्र प्रतिक्रिया आहेत. इकडे बाजूला पण आणखी मंडळी आहे. भगवा घालून आहेत शिवसैनिक. गमच्या भगवा सरपंच आहेत का? माजी सरपंच. काय भूमिका सरपंच? काय थोडं बंद करा, म्हणजे मला थोडं सांगा तरी. म्हणजे मी आता आलो, मी सांगा, आम्ही बोलतो ना. नाही, तुमची भूमिका काय? बरं कसं जायला पाहिजे ओमराजेंनी शिंदे सेने, नाही जायला पाहिजे, काय करायला पाहिजे? आम्ही तुमचं मत सांगा, ते तुमचं मत विचारायला. कसं बोललो काय अहो, त्यांच्या पाठीमागे आपण आहेत सगळे. तिथं बोलायचं की आता काय दादाचं कसं आहे, दादाच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे जिथं जातील तिथं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभा आहोत. हे खंबीरपणे व्यक्त करायला लय वेळ घेताय तुम्ही. या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. खरं तर संमिश्र प्रतिक्रिया आहेत. गावकरी वाट पाहत आहेत. शेवटची प्रतिक्रिया घेऊ. काय आज त्यांनी निर्णय घ्यायला हवा? काय तुमचं? शिंदे गटात जावं लागतं दादा. कशामुळं? काय एकनिष्ठ राहून बी काय फायदा झाला? निकाल कसा लागला कालचा? काय उपयोग झाला त्याचा? तुम्ही साधं शूटरला सुद्धा ही करत नाव म्हणजे सजा देत नाव म्हणजे कुठं गेलं ही? पण सरकार आणि कोर्ट याच्यामधला फरक आहे ना. कोर्ट पुरावे बघतं. हो बघतं, पण मग काय मारलंच नाही का? आता मेलंय का नाही हेच कळलं नाही आम्हाला. हत्या झाली का नाही हीच कन्फ्युज मध्ये आहोत. कुणी केली ही तर डोक्यातनं बी गेलंय कालपासून, पण झाली का नाही ह्याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह यायला आम्हाला. असं व्हायला लागलं ना. ही का निकालाची पद्धत आहे का? कशाचा निकाल? आज निर्णय त्यांनी जाण्याचा घ्यावा. 100% जावं लागतं ओमदादांनी. 100%. मला सांगा, पंचायत समिती, जिल्हा परिषद जागा आल्या नाही त्या. एकनिष्ठ राहून का जागा आल्या नाही त्या? मग लोक आधी आहेत पुढं तिथं. शिंदे गटात लोक आधी आहेत. ती मतदान होत नाही म्हणजे लोक कुठं आहे ती? असं झालं ना. जावं लागतं दादा. तुम्ही सांगणार त्यांना? 100% सांगणार. जातील ना जातील ती प्रश्न त्यांचा, पण जावं लागतंय सांगणार. ह्या समर्थकांच्या प्रतिक्रिया आहेत. खरं तर ओमराजेंनी शिंदे गटात जावं असं देखील काही यांचं म्हणणं आहे. तर ओमराजे जो निर्णय घेतील त्याच्यासोबत आम्ही आहोत. निकालावर देखील गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आणि हे जी गावकरी मंडळी आता ओमराजे निघालेत पुण्यावरून, वाट पाहत आहेत. 4 वाजताची बैठक आहे, त्यानंतरचा त्यांचा पुढील निर्णय होईल. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, गोवर्धनवाडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.